या गावचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरे यांनी। मालण, जिथे दरड कोसळून 160 जणांचे बळी गेले, त्या गावापासून केवळ 4 किलोमीटरच्या अंतरावरचं गाव बोरघर। बोरघरही त्याच स्वरूपामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे। साधारण 2000 लोकवस्तीचं हे गाव, ग्रामपंचायतीचं गाव। याही गावाला तोच धोका जे मालणमध्ये झालं ते याही गावात होऊ शकतं। मात्र सरकारचे प्रयत्न करूनही इथली लोक गाव सोडायला तयार नाहीत। सरकारही उपाययोजना म्हणून या गावातल्या लोकांना बाहेर काढण्याच्या दृष्टीनं योग्य ती पावलं उचलत नाही। असं एकच गाव नाही, तर या ठिकाणी सुमारे 25 अशी छोटी मोठी पाडी गावं आहेत, ज्या ठिकाणी सलग पाऊस पडला तर दरड कोसळण्याची भीती आहे। या भागामध्ये दरड कोसळणं तसं नवीन नाही, पण दरड कोसळून अख्खच्या अख्खं गाव बेपत्ता होण्याची ही पहिलीच वेळ, आणि त्यातून भीती ही गावकऱ्यांमध्ये निश्चित आहे। आणि म्हणूनच सरकारनं योग्य वेळी यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे। जर हे पुनर्वसन योग्य वेळेत नाही झालं तर जे मालणमध्ये घडलं ते या गावांमध्येही घडू शकतं। आणि म्हणूनच घटना घडल्यावर मदत कार्य करण्यापेक्षा आत्ताच योग्य ती पावलं जर या भागात उचलली गेली तर जो प्रकार मालणमध्ये झाला तो इतर गावांमध्ये पाहायला मिळणार नाही, आणि त्यातून निरपराध जीव हे वाचू शकतील। निलेश खरे, एबीपी माझा, मालण।